हा गावरान मेवा बघा सकाळी सकाळी. आज ना मला खूप कसा कंटाळा आलाय असं. कुणालची ऑनलाईन शॉपिंग, कुणालने जे काम केलं ना ते बघा परफेक्ट एकदम ना. काय पण खातो. म्हणजे सुरमई आणले आमच्याकडे आणि हा टोमॅटो. तू शेरूला उचलून घ्या, ऐकलं काय. आले बघा, नाव घेतलं मी आणि तेवढ्यात आलेलं ते राऊंड मारून. काय आणलं? बोरं दाखव. काय बोरं पिकली? अय्या एवढ्या लवकर पिकली बोरं? हा हे बघा. कुठनं आणली? एवढा पुडपंच गेलेला. पडतील पडतील माझ्या हातातली. हा गावरान मेवा बघा सकाळी सकाळी. शेरू दमला? हा चला. एवढं लवकर कशी बोरं पिकलो? पण पिकली म्हणजे म्हणून तर त्या धडपडत असतात तिकडे. आरोही मुरमुई ना 2 दिवस डुक्कर हे केल्यापासून. हा तिची रिबीन, आरूची रिबीन पण आहे तिकडे मध्ये अडकून. डुक्कर आरोही आणि मृण्मयीने डुक्कर बघितले ना कुठल्या त्या वाटेवरती आपण चालत असते ना, पुण्यातून धावलेत. हा तर घाबरलेत त्या. चला ही बोरं आपण आता इथे ठेवूया. बघा म्हणतो जात नाही आता एकट्या त्या. आता माहिती पडलं ना पिकली, आता आपण पण जाऊया. इथे राहू दे चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे रविवार, सुट्टीचा दिवस. पण आमची कसली सुट्टी, आमची ड्युटी चालू असते नेहमीच, हो की नाही. संडेला उलट आमच्याकडे जास्त काम असतं. काम करायची ठरवून. हा कारण कुणाला बघा सुट्टी असते ना, त्याच्यामुळे मग तो असतो हाताशी. मग जितकं शक्य होईल तितकं मग करायचा आमचा प्रयत्न असतो. आज ना मला खूप कसा कंटाळा आलाय, असं वाटतं की काय करू नये, पण काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे बाहेर जावं फिरायला असं वाटतंय, पण शक्य नाही ती गोष्ट. जायचंय मला काय, तुला जायचं तर जाऊया. नको बाबा. बाहेर जायचं म्हटलं ना काही खूप खर्च होतो, तो खर्च आपल्याला झेपत नाही. त्याच्यामुळे नाही गेलं पत्करलं. उगाचच आपण अर्धा तास फिरणार आणि एका दिवसामध्ये इतका खर्च करणं म्हणजे सगळं बजेट आपल्याला महिन्याचं हे होऊन जातं. त्याच्यामुळे नको, आपण आपलं घरातच राहिलेलं बरं. असं रानात जाऊया आपण फिरायला. जायचं लाकडं घ्यायला. चालू आहे आपले लाकडं जमा करायची कामं चालू आहे आता. म्हणजे आज काय करायचं, हे जे समोरचं आहे ना चहाची पात वगैरे, ते सगळं जरा कटिंग करून घेतो. कुठं शक्य होईल तितकं हे सगळं साफ करायचा आमचा आज विचार आहे. आणि त्याच्यानंतर जायचं आहे रानामध्ये. रानात आता कुणालचे बाबा आणि कुणाल जातील ती लोकं. आता ही लोकं राऊंड मारायला गेले. म्हणजे दोघंजणं वाघ्याशिवाय ऐकतच नव्हते. त्यांना सवय झाली ना फिरायला जायची यांच्या कुणालच्या बाबांच्या सोबत. ते सकाळ झाली का त्यांचा नुसतं दंगा चालू असतो आणि ते बघत असतात कधी तरी बाहेर त्यांना घेऊन जातात. दोघं पण ऐकत नाही, त्यांच्या अवतीभोवतीच ते फिरत असतात. मग म्हणजे आम्ही जिथे जाऊ ना तिथे ते दोघं जण मागे मागे असतात. मग त्याच्यामुळे मग ते एक राऊंड मारून आले आता त्यांना घेऊन. आता शांतपणे बसलेले आहेत. चला आता काय जरासं आपलं घरातलं पण झाडू बिडू काढून दिले, फक्त हॉल बाकी आहे क्लीन करायचा. तो कुणाला तर करतो कारण तो उशिरा उठला ना जरा. बाकी सगळं झालंय झाडून बिडून. वाघी, आमची वाघी काय शांतपणे बसलेली नसते, ती आपली इकडे इकडे फिरतच ना. त्याला नाही चावून, त्याला जरा पण आराम आहे. हा बांधावर बसलाय. आपला शेरू तरी असा शांतपणे बसेल, पण वाघ्या कसा त्याला फिरायला पाहिजे, खेळायला पाहिजे भरपूर असं. हा दिवसभर तुम्ही बोलत ना, दिवसभर तो फिरत राहील आणि दमला की कसा बसणार, श्वास घेणार एका ठिकाणी, परत तो उभा राहतो, परत धावायच्या मागे. पण दोघं पण एकदम गुणी आहेत ना. शिकार विकार करतील काय रानामध्ये?
शिकवलं तर का नाही करणार, पक्का नाही. नाही पण असं काय ससा विसा दिसलं की मागे लागतात ते. मागे म्हणजे ससा जायची ना, हुडून काढलेलं त्या लोकांनी. हा काय धावतात रानामध्ये, तुम्हाला काय सांगू बापरे. तो बघा कुणाल आपला, तो बघा झाडू काढत होता ना, हॉल क्लीन करत होता. बाबाजी म्हणजे हा दाढी त्याने वाढवलेली आहे. त्याला सांगते कटिंग कर कटिंग कर, तर म्हणतो आई मला वाढवायची. आणि तुमचं काय, त्याला बाबाजी आणि तुम्ही कोण, साधू. हा दोघांना आज किती दिवस झाले मी सांगते दाढी का करा, केस कापा. दोघं जण होतं, कुठे जायचंय आम्हाला, घरातच आहोत. कुठे घरटं बांधले, कशामध्ये, कुठे बांधले, त्या मांडवात. चला कुणालचं झालं वाटतं. असतो ना काय वगैरे असताना मी लावला असता, काय पक्षी सुंदर दिसतो माहिती. तो छोटावाला आहेत पक्षी आपल्याकडे भरपूर. घरटं पण कसं बांधलं नाही मग कधी त्याच्या आतमध्ये तो पूर्ण जातो. काय आणलं रे बघू दे. हे बघा त्याने ऑनलाईन शॉपिंग केले. बघू दे इकडे. घरट्यामध्ये पुरा जातो. कुणालची ऑनलाईन शॉपिंग. काय मागवलंय, टी शर्ट. किती आहे, 1 का 2? 2 दिवस झाले ना आणून, अजून ते खोललेलं नाही, त्याला वेळच नाही, तो त्याच्या कामामध्ये बिझी. त्याच्या मागे लागलो, अरे खोलून बघ काय खराब बिराब असेल तर रिटर्न करायला होईल ना. तो आई खोल. हा अच्छा हा म्हणजे ओपन करताना कधी व्हिडिओ काढायचा. अच्छा असं आहे काय. मग रिटर्न घ्यायला ते लोक येतात काय. हे कुठलं तरी वेगळ्या साईटवरनं त्याने मागवलेलं आहे. आणि काळा रंग, त्याला काळा रंग त्याला काय आवडतो काय समजत नाही. त्याला नुसता काळा स्लीवलेस ती पण ओव्हरलीज. ही कधी घालणार तू, दिवसा का रात्र. दिवसा घालणार. स्लीवलेस का मागवली पण ते मी विचारते. पुढे कर पुढच्या साईडला. त्याच्याकडे जास्त करून काळा रंग, निळा रंग हेच त्याच्याकडे, आणि ग्रे कलर. बाकी त्याला कलर कुठले आवडतच नाही. का आवडत नाही ते तरी सांग जरा. हा का नाही आवडत का तुला हे रंग बाकीचे. मग तू हेच का रंग घालतो नेहमी. काळा तर त्याचा फेवरेट आहे. कधी कधी आम्हाला ओरडावं लागतं, अरे बाबा काळा घालू नको. काय लोक काय देवाला पण नाही काय ते काय लोक ते देवाचं खत करतात. काय देवाला काळा रंग नाही. पण ह्याला काळा, ब्ल्यू आणि ग्रे हे असेच त्याचे कलर असतात. घालून बघ जा आता, जा बरोबर आहे का मग रिटर्न करायला ना. तर आजचं काम तुम्हाला मी सांगते. ही जी चहाची पात आहे ना, ती सगळी कटिंग करून घ्यायचे आणि ती सुकवायचे. आमच्या आकाशसाठी तुम्हाला सांगून गेलं आहे की वहिनी चहाची पात सुकून ठेवा, कारण मुंबईला सुकवायला जागा नाही आहे. ते एक मेन काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बघा, ह्या कलिंगडाच्या वेली बघा आपल्या, आणि इथे वेगळीच वेल रुजले. मला वाटतं ही चिबूडची वेल आहे ना, चिबूड आहे ना ही. त्याचं काय धरतात की नाही काय माहीत नाही, पण चिबूडची वेल आहे. आणि ह्या बघा ह्या वेली आता एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. सगळा कचरा इथे काय पडलं आहे काय बघा, म्हणजे ते सेफ्टीसाठी सगळं आम्ही टाकलेलं आहे. आता ती पिशवी वाऱ्याने ओढून त्याचं तर घुसलेली आहे. बाकी जे काय तुम्हाला दिसतं ना, ते वाघ्या शेरूपासून सेफ्टी हवी ना, म्हणून हे सगळं टाकून ठेवलं होतं मी. आता ते साईडला करून सगळं साफ करून घेतो. काय रान बिन आले ते. आणि त्याला काय खत काय घालायचं, शेण बिन टाकूया ना थोडंसं. हां शेण राख वगैरे ना टाकूया. म्हणजे हा एक भाग क्लीन करून घ्यायचा आहे. आणि कुणाला तेव्हा म्हणतात की हे जे मांडव वगैरे आहे ना, जो घातलेला आहे ते पण सगळं म्हणजे काढायचं, बहुतेक सगळं इकडचं काढून टाकायचं. आता ही भोपळ्याची वेल पण म्हटलं बस झाली. मांडवातच आहे ते घरटं. हां म्हणजे बाकीचं सगळं हे काढून टाकायचं. कुणाला येतोय ना म्हणून आम्ही वाट बघतोय. जाऊन ठेवता फ्रीज मध्ये बाटली. काय बोलते तब्येत पाणी. हा बरा बरा. हवा पाणी पण चांगले आहे. हाताला माझ्या क्लोज घालतो, धार असते त्याला, हात कापे.
हात कापत नाही, कटर घे, कैची घे. द्यायची वैशालीचा हात कापलेला. ते कैचीने कापला की काय नाही, ते लोक कैचीने लई टाइम दे. तू पटकन खुरपा घे, खुरपाने पटापट घे आणि काढून त्या पडवीमध्ये ठेव. थोडं मोकळं होऊन जाईल. हा सगळी सगळी पूर्ण पूर्ण म्हणजे मुळासकट नाही काढायची. जेवढी वाढले ना तेवढीच काढायची. पहाड कुठे खुरपा बाबाने घेतलेला का? पाईप कसं निघालं इकडचा. तर ही बघा चहाची पात आहे ना, कटिंग केले कुणालनी आणि बऱ्यापैकी बघा इथे रान पण सगळं झालेलं आहे साफ. किती मोकळं वाटतं ना आता चहाची पात कापले तर. आणि सगळीकडे नुसता चहाच्या पातीचा सुगंध सुटलाय. म्हणजे जसा असा कुणाल कापतोय ना तसा असा वास सगळीकडे सुटलेला आहे. हां सगळं किती मोकळं असं मैदान वाटतं. आता फक्त हे समोरचं गेलं ना का अजून छान वाटेल ना ते त्या साईडचं. हां तिथे आग लावून टाकायची. पण बऱ्यापैकी बघा सगळं निघालंय. आता हा मांडव काढायचा होता पण नको, तिथे पक्ष्यांचं घरटं आहे त्याच्यामुळे राहू देत. येतील येतील बघूया, 2-4 दिवस वाट बघूया. असं वाटलं की चावून नाही तर हे करूया. आणि ती पारोशीची वेल व इथे वरती अजून हिरवी आहे. नाही नाही पण ते जिवंत आहे. पण एवढं सगळं त्याशी आपण खेचून काढलं ना तरी पण. तर थोडंसं काम मी केलेलं आहे आणि काम आपलं अजून चालू आहे. आता लागली भूक, त्याच्यामुळे नाश्ता बनवायचा आहे. कालचं पीठ आहे आपल्याकडे डोशाचं. तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन बघा. डोशाचं पीठ मी कशा प्रकारे आणि तयार केलेलं आहे. 1 मिनिट मी त्याला लाईट लावते. तर दोघं जरा ते आता बाजारात जायला निघाले होते, कुणालचे बाबा आणि कुणाल. आज रविवार आहे ना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मच्छी जाऊन घेऊन या काहीतरी, कारण बरेच दिवस झाले मच्छी घरात बनवलेलीच नाही आहे. आत्ताच तर जात होते नाश्त्याशिवाय, तर म्हटलं नको मी बनवते पटकन. आपल्याकडे पीठ आहे, इडली बनेल पटकन आणि चटणी बनवते फटाफट. आणि परत भाग्याशिरीचं पण आहे. मस्त असं काम झालेलं आहे. कधी कधी असं कंटाळा येतो काम करायला, असं नको वाटतं. पण एकदा आपण काम करायला घेतलं ना का मग खूप अशी मजा येते. मगाशी बघा मी तुम्हाला म्हणाले मला खूप असा कंटाळा आला, बाहेर जाऊचं वाटतंय. पण नंतरला काम करायला घेतलं ना, म्हणजे हे जे झाडांचं आपण काम करतो ना बागेतलं वगैरे, इतकं बरं वाटतं ना. आपला सगळा थकवा असतो, डोक्यातले विचार असतात ना ते सगळे असे ना निघून जातात. एकदम माइंड आपलं एकदम फ्रेश होऊन जातं आणि असं खूप बरं वाटतं मला. आता चला मी नाश्ता बनवून घेते. आज मी कोणतीच रेसिपी तुमच्याशी शेअर नाही करणार आहे. काय बनवणार ते तुम्हाला मी दाखवेन नंतरला. आता मच्छी वगैरे बघूया काय आणतील ते, त्यांच्या आवडीप्रमाणे आणते, घेऊन येतील दोघंजणं. मी काय मच्छी वगैरे काय जास्त खात नाही, मला काय जरासं असलं तरी पण चालून जातं. पण त्यांना मात्र बनवून देईन मी. चला पटापट करूया. तर फटाफट नाश्त्याची तयारी बघा. असं आपल्याकडे इडलीचं पीठ असेल उरलेलं वगैरे तर आपण पटकन असं बनवू शकतो, त्याच्यामुळे जास्त असं बनवून ठेवायचं. इडली बघा इथे ठेवले बनवत. इथे माझी मस्त अशी चटणी नारळाची पण बघा बनवून झालेली आहे, हिरवी हिरवी गार मस्त अशी दिसते. आणि भाग्या शेरू यांचं पण मी खाणं पटकन रेडी करून ठेवलेलं आहे. साधारण जरा गरम आहे त्याच्यामुळे जरा थंड करत ठेवलं आहे, त्यांना द्यायचं आहे. आणि एक आमचा मुलगा बघा वेटिंगला इथे आलेला आहे. भूक लागली ना आम्हाला की तरच आम्ही असं मागे आईच्या मागे असं बसून राहायचं, नाहीतर त्यांना काही घेणं देणं नसतं किचनशी. फक्त भूक लागल्यावरच त्यांना आता वाज गेला. चला बेटा बाहेर, चला 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 चला. गुड बॉय म्हणायचं, एकदम गुड बॉय म्हणायचं. भूक लागली, हा खाली बसा. दुपारी मच्छी खायची यार. इकडे सावलीत आहे, सावलीत तिथं ऊन आहे, इथे बसा. गुड बॉय म्हणायचं. माझ्या वाघ्या शेरू कसे गुड बॉय आहेत. हा वाघ्यामध्ये गुड बॉय. शेरू तू पण खाली बस. शेरू पण माझा गुड बॉय आहे. खाली बस त्याच्यावर. हा असं बसायचं. व्हेरी गुड. शानी पोर आहेत ती माझी. भूक लागली माझ्यावर. असं रानामध्ये भटकून यायचं, भूक लागते ना रानात जायचं फिरायला. जरा 5 मिनिटं जातील. झालंय 5 मिनिटं, होईल 5 मिनिटामध्ये. तो चहाची पात कापल्यामुळे किती जागा मोकळी वाटते ते बघा. संपूर्ण प्लॉट तुम्हाला मी नंतरला दाखवेन. पण आता कुणालने जे काम केलं ना ते बघा परफेक्ट एकदम ना. आहा साईडने बघा थोडीशी मी जराशी त्याला मदत केली, पण बाकीचं त्याने सगळं केलेलं आहे बघा. किती छान केलेलं आहे. म्हणजे साईडचं रान बीन आणि शेप बघा सगळं एका लेवलला सगळं ठेवलेलं आहे. ह्याला म्हणतात परफेक्ट काम, हो की नाही.
आणि चहाची पात बघा, इतकी चहाची पात निघालेली आहे. आता ही कटिंग कधी करायला मिळते काय माहीत नाही मला, पण आता सध्या मी इथेच ठेवणार. तर नंतरला त्यातलं रान बिन का आहे का गवत बिवत सगळं बघावं लागेल आणि मग ती साईडला वेगळी करून मग बघू मग कधी करायचं ते. आणि त्या चूल पण आता पेटवलं आहे, म्हणजे आता सगळी कामं आपली आता म्हणजे झालं, बऱ्यापैकी झालं ना आज नाही करून. छान वाटते. चला आता नाश्ता करून घ्या, झालाय नाश्ता. हे असं पडवीमध्ये बसून खायला मजा येते की नाही. शेरू शेरू पण आमच्या जोडीला आला, इडली खातोय तो. शेरू आमचा काय पण खाऊ शकतो, वाघ्या नाही खाणार तो. असा राऊंड मारून बघा, मी आता जागा चेंज केली ना, आता माझ्या बाजूला येऊन बसला. हे असं असतं शेरूचं. अगोदर बाबाच्या इथं होतं शेरू. त्याला नाव काय ठेवलं? त्याला वाघ्या. वाघ्या काय पण, वाघ काय पण खातो. आपण शेरू आहे ना. तो म्हणतो मी वाघ. वाघाला आमच्या मच्छीच पाहिजे, नॉनव्हेजचा माणूस आहे तो, त्याला नॉनव्हेजच वास पाहिजे, वास. मग तो खुश असतो वाघ्या. हे असलं काय खात नाही, व्हेजवाला नाही तो. आणि हा आमचा ऑलराऊंडर आहे ना, नॉनव्हेज व्हेज त्याला सगळं आवडतं. ए बबड्या, आता इडली पण आम्हाला म्हणजे मला असं वाटलं की नाही खाणार, मग कशी बघा तुम्हाला म्हणाली, पण खातोय तो, खातोय. थोडंसं बघा देते, बघा याची गंमत बघा, बघा खातोय ना. शेरणी आहे ते आमची शेरणी, पण आम्ही जास्त देत नाही, थोडं थोडं. चला खावा. कुणाला आवडली का? बाजारात जाऊन ये आता, पहिला आंघोळ करून घे आणि मार्केटला जावा पटकन. जाऊ काय? चला आमच्याकडे आता चाललेत बाजारात मच्छी आणायला. नाश्ता करून झाल्यानंतर निघाले लगेच. नंतर कसं ऊन पण येतं ना. फोन घेतलायस? आठवणीने फोन करा, मग मी अर्धी तयारी करून ठेव ना जेवणाची. हां हां हां. चला बाय बाय. आता जरा 1-5 मिनटं मी निवांत बसणार आहे. देवपूजा करून झाली. देवपूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनाला शांती नाही लागत. एकदा का देवपूजा झाली का असं खूप बरं वाटतं. आजचं आता बाजारात गेलेत, अजून काय आलेले नाही आहेत. त्यांचा फोन पण अजून आला नाही. मी वाट बघते त्यांच्या फोनची कधीपासनं. म्हणजे काय मच्छी घेतली ते मला माहीत पडेल, मग थोडीशी तयारी जेवणाची मला करायला. पण अजून काय फोन आलेला नाही आहे. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर घरामध्ये मच्छी बनणार आहे. आम्ही नॉनव्हेज असं म्हणजे खातो, पण खूप कमी प्रमाणात. म्हणजे व्हेज जास्त बनवतात. मच्छी वगैरे महिन्यातनं एखाद दिवस आणले तर, असा सगळा प्रकार आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे जास्त नॉनव्हेज रेसिपी बघा आपल्या चॅनलवरती म्हणजे नसतात. जास्त करून व्हेजमध्येच असतं. नाश्त्याच्या वगैरे रेसिपी किंवा भाजी वगैरे, जे आपलं रोजचं असतं ना साधं सिंपल जेवण, जे मी घरामध्ये बनवते ना तेच मी सगळं तुमच्याशी शेअर करते. आता तुमच्याची रेसिपी शेअर करायची, त्याच्यामुळे असं वेगळं काहीतरी बनवायचं आणि दाखवायचं असला प्रकार नसतो. जे आम्ही खातो, जे माझ्या घरामध्ये सामान अवेलेबल असतं त्यापासूनच मी अशा रेसिपी तयार करून तुमच्याशी शेअर करते. म्हणजे असं म्हण मी जुगाडवाली कधी कधी रेसिपी असते. म्हणजे एखादी वस्तू कमी असेल तर त्यात पण आपण कशा प्रकारे छान असा पदार्थ तयार करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि शहर आणि गाव ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. एखादी वस्तू संपली का पटकन आपल्याला मिळेल याची शक्यता खूप कमी असते. त्याच्यामुळे जे आहे तसंच आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं. तर आता मी काय करते, सगळ्यात आधी ह्यांना फोन करते आणि मग बाकीच्या जेवणाची की नाही तयारी करायला मी सुरुवात करते. नाहीतर ह्यांची जर का वाट बघत मी राहिली ना मग खूप उशीर होईल. आता वाजलेत बघा किती, म्हणजे जवळजवळ 11:15 व्हायला आलेले आहेत. मग जेवण करायला परत लेट होऊन जाईल. शेरू एक साईडला बस. शेरूला आपल्या चैन नसतं. हा बघा गेला. त्यांचं बघातपासून आतबाहेर चालू आहे. वाघ्याला बांधून ठेवलंय. म्हणजे असं घरामध्ये कोणी नसतं ना त्यावेळेस मी म्हणजे दोघांना पण खुल्लं ठेवत नाही. एकाला खुलं ठेवते, एकाला बांधून ठेवते. कोण आलं गेलं तर पटकन कसं आपल्याला माहिती पडते. दोघं जण घुमतात ना, मला लगेच आपल्याला माहिती पडतं. त्याच्यामुळे घरात जरी मी काम करत असली तरी पण भीती नसते. तर जेवण बघा इथे झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं तर कुणाला आहे ना, हा बघा वाघ्या शेरू यांचं जेवण आहे ना, तो मिक्स करून देतोय. आणि चपात्या, त्यांना चपाती आणि मच्छी वगैरे थोडीशी देणार. तर इथे सलाड हा कुणालने तयार केलेला आहे. मच्छी फ्राय केलेली आहे, सुरमई फ्राय म्हणजे सुरमई आणले आमच्याकडे. आणि हा टोमॅटोचा रस्सा बनवला आहे.
2 वेळेचं जेवण की नाही मी एकदम बनवून घेतलं, त्याच्यामुळे मला संध्याकाळी बरं पडणार आहे. आणि कोलंबी असते ना, ओली कोलंबी, त्याची भाजी केलेली आहे ही. चमचा 1 मिनटं तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही कोलंबी अशी रस्सीवाली भाजी. त्याला काय उचलून नेतो काय? शेरू पण बघतो बिचारा. तू शेरूला उचलून घ्या, ऐकलं काय? चालले 4 जण फिरायला. हा, ते बघा गेले 4 जण रानामध्ये लाकडं आणायला. आज सकाळी काय जायला नाही मिळालं ना, त्याच्यामुळे मग आता संध्याकाळच्या वेळेस गेलेले आहेत. आता ती लोक लाकडं आणायला गेले, तोपर्यंत मी घरामध्ये थोडंसं काम माझं बाकी आहे आज घरातलं, त्याच्यामुळे ते आता करून घेते. म्हणजे झाडांना वगैरे पाणी वगैरे घालायचं आहे, छोट्या छोट्या वेलींना. तर ते ह्यांना तर यायला अर्धा पाऊण तास तरी जाईल. डोंगरात इकडे यायचं तर थोडा वेळ जातो त्याच्यामुळे. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि समोर जे रान वगैरे साफ केलं आहे ना, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवते. कारण अजून की नाही थोडंसं बाकी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काय पटापट होत नाही, थोडासा वेळ जातो. तर चला मग, बाय बाय सर्वांना.